भिवंडी तालुका भोकरी ग्रुप ग्राम पंचायत में आज दिनांक 11 नवंबर 2025 को उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्रीमती प्रगति प्रमोद पाटिल की अध्यक्षता में व ग्राम पंचायत अधिकारी प्रहलाद वानखेड़े के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर श्री विपुल लक्ष्मण जाधव को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री विपुल लक्ष्मण जाधव को रोहिदास गोरले, माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य उमेश काथोड़े, सदस्य विश्वास भोईर, सदस्या मयूरी जाधव, पुष्पा गोरले, सुवर्णा गोरले, विजया चौहान के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा नातेवाईक मित्र मंडली व भोकरी गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित उप सरपंच श्री विपुल लक्ष्मण जाधव को शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री विपुल लक्ष्मण जाधव ने सभी लोगों का आभार प्रकट किया। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज जे मला काही सगळे आज मिळाले उपसरपंच मी सरपंच मंडळ उपसरपंच साहेब उमेश कचरे म्हणून वानखेडे साहेब विश्वाजी भोईर चांगले सदस्य आहेत, सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील कामे जे पण असेल माझं जे पण काम असेल ते मी योग्य रीतीने करेल, पूर्ण पारदर्शकता राहील प्रत्येक कामामध्ये आणि जे पण ग्रामपंचायतचे व्यवहार आणि गावाचा विकासाकडे जास्त लक्ष देईल। आम्हाला गावाचा विकास झाला पाहिजे, ज्या पण योजना येतील त्या लोकांपर्यंत पोहोचले, त्याचप्रमाणे जे समस्या असतील लोकांच्या त्या सगळ्या समस्या माझ्या मदतीने जेवढ्या सॉल्व्ह करता येतील तेवढ्या मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो। उपसरपंच पदाचा श्रेय आपण करू लागले। सर्वप्रथम तर याचा श्रेय माझ्या आई वडील, त्यानंतर माझ्या 2 नंबर वाटामध्ये जनतेला, त्यानंतर माझे ग्रामस्थांना आणि माझे भाऊ मोठे भाऊ 3 विकत बोलता आम्ही ज्यांना वेदाजी गोठवे त्यांना सर्वात मोठा त्यांचा सिंहाचा वाटा आहे यामध्ये। उमेशजी कतोरे, बाकी इतर माझे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मला मदत केली त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर मी मनापासून त्यांची क्षमा मागतो। पुन्हा एकदा संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीचे सर्वांचे ज्यांनी मला मदत केले त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो। आता नवनिर्वाचित विपुल जाधव हे नवनिर्वाचित उपसरपंच या ठिकाणी आजच्या सभेमध्ये त्यांना बिनविरोध सर्व सभासदांनी निवडून दिलेला आहे। प्रथमतः मी त्यांना त्यांचं ग्रामपंचायत वतीने हार्दिक स्वागत करतो आणि ईश्वर चरणी अशी प्रार्थना करतो की त्यांना जे कालावधी लाभलेला आहे, माझ्या ऐकूयात असं आहे की त्यांना 8 महिन्याचा कालावधी लाभलेला आहे। 8 महिन्याच्या कालावधीमध्ये ते ग्रामपंचायतीचे जे विकास कामं आहेत, जे आतापर्यंत जे उमेशजी कतोरे यांनी बरेच चांगले कामं केले, आमच्या सरपंच मॅडमनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी एकत्र येऊन कामं केलेले आहेत। तर एवढी अपेक्षा करतो की विपुलजी जाधव यांनी सुद्धा यापुढे चांगल्या प्रकारची ग्रामपंचायतीची कामं करावं, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकत्र येऊन कामं केली तर ग्रामपंचायतीचा चांगल्या प्रकारे विकास होतो। तरी सर्वांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने ते या ठिकाणी बिनविरोध निवडून आले, कोणी सुद्धा त्यांना विरोध केलेला नाही। तर मी त्यांना पुढील वाटचालीसाठी ग्रामपंचायतीवरतीने शुभेच्छा देतो व धन्यवाद देतो। खरं तर आज भोकरी ग्रामपंचायत निवडणूक होऊन जवळपास 2-2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला। या कालावधीमध्ये याच्या अगोदरही उपसरपंचपद भूषवण्याचा मान बाकी नागरिकांना मिळाला, परंतु आज 2-2.5 वर्षानंतर आमचे मित्र विपुल जाधव यांना आज उपसरपंच पदाचा मान स्वीकारण्याची संधी त्यांना मिळाली आहे। त्यांनी त्या संधीचा खूप चांगल्या पद्धतीने लाभ करावा, गावकऱ्यांच्या विकासाची जेवढी कामं करता येतील तेवढी त्यांनी करावीत, शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांचा अभ्यास करून जास्तीत जास्त त्याचा फायदा घेऊन गावकऱ्यांना कशा पद्धतीने विकास करता येईल या पद्धतीने भार द्यावा। माझी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करावं हीच अपेक्षा करतो। धन्यवाद। सर्व गावकऱ्यांना माझा नमस्कार। आज मला खूप आनंद होतो असं सांगायला की आज मी आत्तापर्यंत खूप सारे सरपंच सदस्य बघितले, तर आज पहिल्यांदा एक मेकॅनिकल इंजिनियर झालेली व्यक्ती आज उपसरपंच म्हणून पदावर विराजमान होते, या गोष्टीचा मला खूप आनंद होते। एक प्रकारे लिटरसी कुठेतरी पुढे जाते,
याचा मला खूप आनंद होतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. आणि खऱ्या अर्थाने आभार मानावे होते रोहिदास गोरले यांचे, तर त्यांनी उमेश कथोरे, विश्वास भोईर, महेश चव्हाण आणि आम्हाला आप्पा महादेव गोरलेने एकत्र आणून त्याला बिनविरोध निवड केली. त्याच्यावर धन्यवाद आणि त्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.